मैदानावर जात आहेत. एका बाजूला असेल तो अर्जुन, तर दुसऱ्या बाजूला असेल तो संकेत नाईक. तर गोलंदाजी मार्कवर पाहायचं आहे कोण गोलंदाज सज्ज होतोय. बहुधा आमिर साळगावकर एक अनुभवी असा गोलंदाज, डावखुऱ्या शैली हाताचा. त्या आमिर साळगावकर याच्या हाती चेंडू हा ध्रुव पारसा क्रिकेट संघ सुपूर्द करतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पदेच्या चेंडूला जी शिक्षा द्यायची होती, वॉर्मअप पदेच्या चेंडूवर जो फटका अति आवश्यक होता, किंबहुना अभिप्रेत होता फलंदाजाच्या दृष्टिकोनातनं, तो षटकारासाठी चेंडू मार्गक्रमण करतोय. डग आउटमधनं मी सेट होऊन आलोय. पहिला चेंडूपासनं चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. पहिला सामना आम्ही पाहिलाय. पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडलाय आणि हाही सामना त्याला अपवाद ठरणार नाही याची शाश्वती देत पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका अर्जुन परब याच्याकडनं निघतोय व गोलंदाजी मार्कवर असलेला या ठिकाणी आमिर साळगावकर याचं स्वागत हे षटकारानं केलं जातंय. आखूड टप्प्याचा वॉर्मअप पदईचा चेंडू आणि या आखूड पदईच्या चेंडूवर एक आक्रमक असा षटकार. परत एकदा आमिर साळगावकर सज्ज होतोय. याही वेळी ओव्हरपिच पदईचा चेंडू फटका सुरेखरित्या टोलवला जातोय. चेंडूचं मार्गक्रमण होतंय ते डीप लॉंग ऑनला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत व जोपर्यंत बॅकअप होऊन चेंडूची फेक गोलंदाज आमिरच्या दिशेनं केली जाते, एकेरी धावेवर माफक यश अर्जुनला हे प्राप्त होतंय. पहिल्या चेंडूपासून आक्रमक फटकेबाजी करायची असा ठोस इशारा अर्जुनचा दिसतोय, तर दुसऱ्या बाजूने त्याचा साथीदार चहू बाजूला क्षेत्ररक्षक रुरजनीची पाहणी करतोय व कशा तऱ्हेने खेळ आपण सादर करायचा याची रूढरचना करत अखेर गोलंदाज आमिर याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी तो सज्ज होतोय. यष्टीरक्षक राम यष्ट्यानं अलगद चिकटून एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट थर्डमॅन, एक पॉइंट, एक कव्हर, एक शॉर्ट स्क्वेअर लेग अशा पद्धतीची क्षेत्ररक्षक रूढरचना. शॉर्ट स्क्वेअर लेगला साहिलकडनं थोडीशी चूक होते. डीप मिड विकेटकडनं बॅकअप होऊन चेंडूची परती गोलंदाज अर्थातच आमिरच्या दिशेनं होतंय. एकेरी धावेची पावलं सहजगत्या दुहेरी धावात वळविली जात आहेत. दोन महत्वपूर्ण धावा या संकेतच्या खाती जोडल्या जात आहेत. संकेत 2 धावांनी स्वतःचं खातं खोलतोय व नागझर संघाला अवघ्या 3 चेंडूंच्या सांगते क्रीज तब्बल 9 धावांवर हे नेऊन ठेवलं जाते, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवर आकर्षक षटकार हा अर्जुन याचा. परत आमिर साळगावकर गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र चकवा दिला जातोय. प्रयत्न होता डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू टोलविण्याचा, ज्या ठिकाणी एक भली मोठी दरी आपण पाहतोय. सुरुवातीची 2 षटकं ही पावरतेची क्षेत्ररक्षक रूढरचना ही केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात ठेवण्याची मुभा असलेली आणि त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न हा संकेत फलंदाज करताना दिसतोय. यावेळी पददालित्य दर्शवतोय. पहिल्या चेंडूपासून काहीची पायांची हालचाल केली जाते. मोठा फटका मारण्यास मी सक्षम आहे याचे निर्देश दिले होते आणि त्या निर्देशावर शिक्कामोर्तब करताना स्वीपचा एक बहारदार फटका डीप मिड विकेटला निघतोय. 4 धावा मिळतायत. या डावातील पहिल्या चौकाराची नोंद संकेतकडनं होते व या 4 धावांनी दुहेरी आकड्यात परावर्तित होताना तब्बल 13 धावांवर 20वा हा घेतला जातोय. अवघ्या 5 चेंडूंच्या सांगतेखेरीज पावरतेचं पहिलं हे प्रगतीपथावर. परत आमिर सज्ज. यावेळी मात्र फुलर लेन पद्धतीचा चेंडू टोलवायचा होता. तो डीप लॉंग ऑनला मात्र विथ अलॉंग द कार्पेट म्हणजे जमिनीलगत फटका जातोय. तो मिड ऑनला, शॉर्ट मिड ऑनला क्षेत्ररक्षण होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न हा पूर्णतः रोखला जातोय. एकेरी धावेपेक्षा स्वतःची बहुमूल्य विकेट हाती ठेवणं हे धन्यतेचं दोन्ही फलंदाज मानतायत व एका निर्धाव चेंडूनं पहिल्या षटकाची सांगत आहोत. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज बिनबाद 13 अशा सुस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नागझर बॉयज संघ डीजे. गोलंदाजी मार्कवर तर बदल होतोय व गोलंदाजी मार्कवर वेगावर स्वार होत या ठिकाणी अचूकतेनं गोलंदाजी हल्लीच्या बऱ्याच स्पर्धांमध्ये गोवा राज्यामध्ये केली आहे. तो सचिन पारधी याची वर्णी ही लागते. यष्टीरक्षक छोट्या चणीचा धुरंदर कर्णधार गोवा राज्यातील म्हणून ज्याची ओळख तो राम नागवेकर. यष्ट्यांचा मागे शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, त्यांचं शॉर्ट स्क्वेअर लेग, एक मिड ऑन, एक मिड ऑफ, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑफ, एक पॉइंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर अशा क्षेत्ररक्षक रूढरचनेच्या रचनेसह या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज सचिन एका लांब लचक रनअपसह या ठिकाणी पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय.
ओव्हरपीच चेंडू, फटका हवेमध्ये विरतोय, निश्चितपणे झेल टिपण्याची संधी. उंच पुरा खेळाडू साहिल चेंडू खाली येतोय, जवळ जवळ झेल टिपला गेला होता, मात्र अंतिम क्षणी हा प्रयत्नच राहतोय. व या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यापासून पहिल्या षटकात झेल सुटण्याची जी प्रथा सुरू आहे, त्या प्रथेला कुठेतरी या ठिकाणी तडा लावू देणार नाही, तर ती प्रथा अधोरेखित राहील. या अनुषंगानं झेल सुटला जातोय क्षेत्ररक्षकाच्या हलगर्जीपणामुळे व एक जीवनदान प्राप्त होते. ते फलंदाज संकेत नाईक याला, फलंदाज अर्जुन याला माफ करा, जीवनदान प्राप्त होतंय. घातांक 13 टळला जातोय. सांघिक धावफलक 14 धावा, बिनबाद 1 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. ओव्हरपिच पदाईचा चेंडू, फटका ताकदीनं सजविण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवा देण्याचा प्रयत्न करू शकत होता, मात्र आपल्या उंचीचा फायदा घेत अमीर साळगावकर अंतिम क्षणी चेंडूवर अक्षरशः झेपावतोय. संभाव्य षटकाराला तो रोखतोय व तब्बल 5 धावा आपल्या संघासाठी वाचवत या ठिकाणी आपल्या अष्टपैलुत्वाची झलक अमीर साळगावकर क्षेत्ररक्षक हा देताना दिसतोय. नेमकं काय या चेंडूवर घडलं हे आपण स्क्रीनवर पाहू शकता. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवर एक ताकदीचा फटका डीप लॉंग ऑनच्या दिशेनं सजविला होता. फटका टोलवता क्षणी षटकाराचा शिक्का हा जवळजवळ बसलाय या असं भाष्य केलं जात होतं, मात्र अडसर येतोय नेमका तो अमीर साळगावकरचा. संभाव्य षटकाराला तो रोखतोय व तब्बल 5 धावा वाचवतोय. सुरेखाचा फटका, चेंडूचा प्रवास होतोय तो शॉर्ट थर्मनला. चेंडू अडवता क्षणी यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न अखेर प्रयत्नच राहतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. पेडणे तालुक्यातील हे 2 तुल्यबळ असे संघ या ठिकाणी नॉकआउट पद्धतीचे सामने, म्हणजे जो जिंकेल तो संघ पुढे जाईल. पराभूत संघातला 2026च्या स्पर्धेची वाट पाहावी लागेल, असा काहीसा या ठिकाणी नियमांचा साचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि त्याच नियमावलीला अनुसरून या स्पर्धेतील आपलं आव्हान ठेवण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी खेळ होताना दिसतोय. सचिनचा चेंडू, ओव्हरपिच पदाईचा फटका ताकदीनं सजविला जातोय. परत एकदा डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय आणि यावेळी मात्र निर्धोक फटका. ज्या षटकाराच्या शोधार्थ फलंदाज प्रयत्न करत होता, तो षटकार सहजगत्या फलंदाज या ठिकाणी प्राप्त करतोय. तो म्हणजे संकेत नाईक. संकेतच्या खाती मिळतोय तो पहिला षटकार. एक षटकार एक चौकार यांच्या सहाय्यानं संकेत पोहोचतोय तो 13 धावांवर व वादळी सुरुवात या ठिकाणी धावसंख्येची नागझर संघाची होताना तब्बल 22 धावा आपण धावफलकावर पाहतोय. बिनबाद दुसरं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं प्रगतीपथावर. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या सजविला जातोय. चेंडूची निवड केली योग्य फटक्यासाठी, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका सजविला गेला वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय, 2 सहज धावा या फलंदाज या ठिकाणी संकेतच्या खाती प्राप्त होत आहेत. या खेळपट्टीवर बऱ्यापैकी माझा जम बसलाय असे काहीसे संकेत या ठिकाणी फलंदाज संकेत याच्या मिळताना दिसत. तर दुसऱ्या बाजूला जमलेली जोडी फोडण्याच्या प्रयत्नात हर एक कशीचे प्रयत्न केले जात आहेत ते प्रतिस्पर्धी गोलंदाजांकडनं. गोलंदाज सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. यावेळी मात्र चेंडूवर ताबा मिळवण्यात त्याला कमालीची असफलता प्राप्त करते. वेग तर मिळाला होता, मात्र योग्य दिशा निवडण्यास पूर्णतः असमर्थता. परिणामतः पंच मुन्ना दाभोलकर यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्या आपलं खातं खोलतंय. अवांतर धावेने सांघिक पावशतक धावफलकावर, म्हणजे 25 धावा बिनबाद. 25 धावांची बहारदार भागीदारी पहिल्या गड्यासाठी होताना ही दिसते. ओव्हरपिच चेंडू, फटका सजविला जातोय. यावेळी मात्र निश्चितपणे धोक्याची घंटा निनादते, कारण क्षेत्ररक्षक अमीर साळगावकर चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय व ज्या शोधार्थ आतापर्यंत 1 षटक 5 चेंडू यांचा प्रवास चालला होता, तो प्रवास अखेर यशस्वीतेत वळतोय. दुसऱ्या षटकाच्या सांगतेच्या चेंडूवर एक आक्रमक फटका सजविण्याचा प्रयत्न हा संकेतचा अखेर प्रयत्नच राहतोय व बहुधा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं एक आक्रमक फटका षटकारासाठी टोलविण्याच्या प्रयत्नात अमीर साळगावकर याच्या हाती झेल सुपूर्द करत या ठिकाणी गोलंदाज सचिनची शिकार म्हणून मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. ते फलंदाज संकेतला. धावफलक 25 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त. डीजे.
मोठ्या चणीचा सडपातळ बांधायचा, मात्र वेगावर स्वार होऊन फलंदाजला चकविण्यात यशस्वी गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती गिरते तो लक्ष्मण नाईक आपल्या स्क्रीनवर येतोय. तो डावातील तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानावर, तर नवीन फलंदाज डावखुऱ्याचा वैभव मैदानावर. वैभव नॉन स्ट्राईकला, तर स्ट्राईकला अर्थातच या ठिकाणी अर्जुन. ओव्हरपेच चेंडू, मोठा फटका सजविला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं षटकारात परावर्तित होतोय. ज्या वेगानं चेंडू आला त्याच्या दुप्पट वेगानं सीमारेषेच्या पलीकडे टोलविला गेला तो अर्जुनकडनं. मी कोणत्याही गोलंदाजाला दयामाया दाखविणार नाही, तर ज्या ज्यावेळी मोठे फटके मारण्याची संधी मला मिळेल त्यावेळी प्रतिस्पर्धी संघावर या ठिकाणी संकट म्हणून मी उभं राहीन असा ठोस निर्देश या ठिकाणी येतोय तो अर्जुन याच्या करवी. व या 6 धावांनी तिशी पार होत तब्बल 31 धावा या धावफलकावर. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच 31 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात मोठ्या धावफलकाचे संकेत हे निश्चितपणे या ठिकाणी दिले जात आहेत फलंदाजांकडनं. फुललेन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय. चेंडूची फेक कोणत्या दिशेनं करावी या विचार मंथनात जोपर्यंत क्षेत्ररक्षक अडकला जातोय तोपर्यंत एकेरी धाव ही चोरटी पूर्णत्वास नेली जाते. निर्णय क्षमता क्षेत्ररक्षकाची म्हणा किंवा कोणा खेळाडूची म्हणा ही महत्वाची होते, मात्र ती निर्णय क्षमता घेण्यास थोडासा विलंब झाला. नेमकी संधी साधली आणि ज्या ठिकाणी फलंदाज हा अडचणीत येऊ शकला असता त्या ठिकाणी एकेर धाव ही सहज साध्य पूर्णत्वास झाली. एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 32 धावांवर. योग्य असं नियोजन, सुंदर असं आयोजन व या सुंदर आयोजनाला निर्दोष पंचगिरीची साथ, अचूक अशी टिप्पणी या संपूर्ण मालिकेची, संपूर्ण सामन्याची tenniscricket.in या वेबसाईटवरनं आपण पाहतोय. सन्माननीय गौरव सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून तब्बल 3 कॅमेरामन या ठिकाणी अथक प्रयत्न ही स्पर्धा या ठिकाणी निर्दोषरित्या सादर होण्यासाठी करताना दिसत आहेत व अचूक गुणलेखन गुणा आमचे मित्र या ठिकाणी करताना आपण पाहतोय. योग्य सन्मान दिला जातोय. पुढे सरसावत चेंडूला हलकेच तोलविला जातोय. ढिल्या हातानं जो शॉर्ट कव्हरला जोपर्यंत सागर मोरोजकर क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते. एकेरी धावेने स्वतःचं खातं वैभव हा खोलतोय व आपल्या संघाला परावर्तित करतोय तो 33 धावांवर. एक गरीबात 33 धावा. आतापर्यंत जवळपास 11 पेक्षा जास्त धावगती ही राखली जाते. पहिल्या सामन्यामध्ये पाऊस तब्बल 95 धावांचा आणि त्याच्या जवळपास या सामन्यामध्ये आपण पोहोचू या आत्मविश्वासानं फलंदाजी ही होताना दिसते. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेन पद्धतीच्या चेंडूला लेदर बॉल क्रिकेटच्या शैलीला साजेसा असा फटका हा अर्थातच स्क्वेअर कटचा निघतोय तो टेप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. दोन्ही क्षेत्ररक्षकाला कोणतीही उसंत न देता शॉर्ट कव्हर व त्यानंतर मिड ऑफ या 2 क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय. विद्युत गतीनं सीमारेषा पार करतोय. जे फटके नयनसुख देतात क्रिकेटमध्ये त्या नयनसुखाला परावर्तित करणारा फटका हा डावखुराचा फलंदाज अर्जुन याच्या करवी आपण या सामन्यामध्ये पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑन पूल पद्धतीचा फटका. चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक अमीर स्क्रीनवर येतोय. चेंडू अडवून फेक करतोय गोलंदाजाच्या दिशेनं. अर्जुनच्या खाती मिळते ती नाममात्र एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक वधारतोय निश्चितपणे तो 38 धावांवर. एकेरी दुहेरी धावा, मधोमध चौकाराचा बाज, त्या चौकाराच्या मदतीला षटकाराचा साथ, अशा रीतीनं धावफलक वाढला जातोय. 38 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. नाममात्र एक सफलता प्राप्त झाली आहे आणि सांघिक दुसऱ्या सफलतेच्या शोधामध्ये आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज लक्ष्मण नाईक पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा हा करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, योग्य असा सन्मान दिला जातोय. निश्चितपणे या ठिकाणी सुरेख अशा खेळाची रचना फलंदाजांकडनं पाहतोय. एक आक्रमक फटका निघालाय. त्या आक्रमक फटक्याची पुनरावृत्ती न करता जर चेंडू योग्य असेल तर त्या चेंडूला योग्य सन्मान द्यायचा. निर्धाव चेंडू जाऊ द्यायचा नाही, तर एकेरी दुहेरी धावाने धावफलक हालतात ठेवायचा. प्रतिषटकामागे 13 धावांच्या धावगतीनं 39 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. चौथं षटक हे निश्चितपणे गोलंदाजाची परीक्षा पाहणारं, ज्या षटकाला दुधारी तलवार असं म्हटलं जातं,
पिंक बॉल षटक सर्व क्षेत्ररक्षक हे 30च्या चषीच्या आतमध्ये आपण अनुभवू शकतो. फलंदाजाला मोठ्या फटक्यांची मनीषा निर्माण करून दिली जाते, मात्र त्या सापळ्यामध्ये फलंदाज अडकतील की तो सापळा सहजगत्या पार करतील हे औत्सुक्याचं वर्णन आपल्या समोर सादर करण्यासाठी आवाजामध्ये बदल होतोय व इंग्रजीचा एक धुरंधर असा आवाज सध्याच्या काळामध्ये गोवा राज्यामध्ये निश्चितपणे गाजतोय व आपल्या आवाजानं ज्यानं क्रिकेट रसिकांवर मोहिनी घातली आहे ते आमचे मित्र श्याम यांच्याकडे या सामन्याची मी सूत्र देतोय व काही क्षणापुरती आमचे मित्र अशोक नाईक यांच्या समवेत या सामन्यातनं आपली रजा घेतोय. धन्यवाद. Thank you, Samir Pandre, sir. 39 for the loss of 1 after completion of 3 overs. Ping ball over. And it will be Amir Salgaonkar to be bowling that ping ball over. Well, in the previous game, we saw match fixing Watade score 20 runs, 24 runs in that ping ball over. Let's see what can Nagzar boys do with this 6 deliveries. Nicely played, straight to the fielder. Chance of run out. Oh, didn't collect the ball cleanly, Saish there. Would have been gone for all money. The batsman was halfway down. Batsman survives, single done with that. Score moves on to 40. One delivery and a single has been taken. All the fielders inside the 30-yard ring for this ping ball over. Turned the bat straight to the fielder. In fact, straight to the bowler in his own follow through. Deciding to bowl first. The Dhruv Warriors Parse. Nicely played. Fast outfield. Can the fielder get there? No, he won't. And that's... that will be checked, I suppose. Yes, definitely it will be checked. Winner of this game will take on match fixing Watadev. That's 4. So boundary has been given. Boundary signaled. Looks like while just getting the ball in, he touched the rope. Yes, advertising cushion was moving at the time he was trying to get the ball in. So that's a boundary. 3 deliveries, 5 runs have been scored. This time in the gap. But straight to the field, a chance. Couldn't quite. Will just be a single. Straight to the fielder, chance, and that will be gone. Backing too far across was Arjun, and he has to head back to the pavilion. Straight to the fielder, Shubham Chandroji, and his brother, Mr. Chandroji, will put it in the scorebook, saying that his brother has done it to dismiss Arjun.
Sitar, the new man in. Shimmy down the wicket, straight to the field at short mid wicket. And will just be a single. Single to India after completion of 4. It's 46. 46 for 2 after completion of 4 overs. And we are done with all the power plays. Match coming up next. The winner of this game will take on match fixing Matadev. And then it will be an absolute cracker. Arav 11 Sheldon to take on Shettier Group Korgaon. That will be a contest. Two of the best current sides in Goan cricketing circuit. Arav 11 Sheldon and Shettier Group Korgaon. Two of the formidable sides that are in this group. Followed by Mandrem Boys Mandrem to take on Bhumika 11 Karnka. So that will be a contest as well. But before that, it will be winner of this game taking on match fixing Matadev. Lakshman will continue. 46 for the loss of 2 wickets after 4 overs. Last 3 overs remaining in this batting of Naxir boys. That's played nicely. And just wide of Shubham Chandroje. One bounce over so far. And with that, 50 up for Naxir boys. Carved away, and that's very beautiful trophy of the Kenir Boys Champs 2025, all the way from Sada Sports Ready. All the trophies that have been sponsored by Shri Pawan Morje. In the air and gone, taken easily. Was looking at his partner if he would come in and take that catch, but in the end it was Shubham Chandroji taking that catch. And the third wicket down of Naxir boys, Naxir. 50 for the loss of 3. A new man in Shubham Redkar in the middle. 50 for the loss of 3. Need to get a partnership going, these two men in the middle. Reverse sweep, missed. Ram Nagwekar quickly onto it. Leg byes. In fact, that's no ball. It's a no ball, so this will be a free hit. Well, might have just trying to get some extra bit of pace. Has overstepped. So this will be a free hit. Can change the field as the batsman has come in. The DJ will be providing us with these kind of sounds and all. Always good to see some international standards being introduced. Free hit time. Swing missed. Slower delivery. Couldn't quite pick it properly. Single taken. Just a single on that one.
Again, no proper timing. Straight to field at deep mid wicket. And will just be one excellent throw. Just over the stumps. And nothing much from this over. No boundaries as of yet. No maximums. At this stage, at this kind of run rate, we'll definitely be eyeing maybe landing at around 70, 75. Short pitch delivery played in the gap. Fielder Sachin Parji. And will just be one. Excellent over so far. Apart from that no ball, but it has not gone for plenty, as I would say. Has been pretty decent. Down the leg side, and that will be wide. Extras. Match officials in this particular game, Rupesh Gauss and Yogesh Dabolkar, both very experienced umpires. As the television umpire, we've got Amey Naik, just alongside our director, Gaurav Sawant, from the tenniscricket.in. In the air, just over, on the bounce. And that has been swatted at the corner boundary. Boundary in a long time. And with that, completion of the 6th over. 5 over 60 for the loss of 3 wickets. 60 for the loss of 3 after 5 overs. And we change in bowling. It will be Chandrakant in the bowling attack. Chandrakant, aka Daji, in the bowling attack. 60 for the loss of 3 after completion of 5 overs. 2 more overs remaining. Good delivery, starts off with the dot ball. Full toss delivery. Played it to deep square leg. Played it to mid wicket, in fact. Looking for the second chance and gone. Oh, what has he done? Wanting to get back on strike. And was way too ahead. Straight into the hands of the bowler. And that's gone as well. Another wicket gone. 4th wicket down. It's 61. Shubham Arulkar, the new man in. So Shubham and Shubham in the middle. Reverse sweep in the gap. Field after the ball. Will he be able to cut it off?
No, he won't. And that's 4. Boundary, welcome runs as far as Nagzir are concerned. Just that a slower delivery picked nicely and played it behind point and back to point for 4. Just that the impetus at the back end of the innings has been provided now. In that cause, they are losing wickets as well. So just need to control the wickets and try and get as many as possible, as this side from Parsham is a tough nut to beat. You've got plenty of batters, some good all-rounders as well, and the flourish also at the end is extremely good. Full toss, and this time one bounce over the ropes. Again reverse swept, just waiting for that ball outside the off stump. A low full toss, and it is hit with immense power. Northern Redden is back again. Reverse sweep again, missed. Tried it thrice, successful 2 times, and 1 time has been unsuccessful. This time much quicker than what he had bowled in the previous 2 deliveries. Good delivery, nicely played. Will just be a single. Single to endure after completion of 6. It's 70 for the loss of 4. 70 for 4 after completion of 6 overs. 1 over remaining in this batting of Nagzir boys. Nagzir. Sagar from the far end. 70 for the loss of 4 after completion of 6 overs. Last over in progress. And let's see how much do the Nagzir boys can accomplish in this last 6 deliveries. Nicely played down the ground. Straight to Sahil. Is he going to come back for the second? Was trying for it, but will have to satisfy for just 1. Again, no proper timing. Will find a man at cow corner. It'll just be 1. Score moves to 72. Previous game, a mammoth 95 runs was scored by Machwik Singh Matadev and was easily defended as well.
This time he connects and connects it very long for a half a dozen runs. Beautiful hit. The score moves to 78 with that maximum. We have in the surroundings. Swing across, trying to play it over the square leg of mid-wicket region. Missed it completely. Leg by is the signal given by the umpire. Score moves to 81. Last delivery coming up. Down and out of here. Maximum to finish off the innings. It's 87 for the loss of 4 after completion of 7 overs by the Naxar boys. Naxar, well, they were invited to bat first by the Dhruv Warriors Parsam. We'll have a look at the batting card as well as how the innings propelled till the 7 overs. Here's a look. Top scored by Arjun with 26. Then Shubham not out in the end with 23. And some valuable contributions by Vaibhav, Sanket and Shubham. Talking about the bowling, well, Sachin Parji was the pick of the bowlers along with Chandrakant Kamri. 12 runs, 1 wicket for Sachin and 10 for no wickets as far as Chandrakant Kamri was concerned. Well, rest of the bowlers, they tried well, but 87 is the total score after completion of 7 overs. 87 for 4. 88 will be the target required to win in 7 overs as far as the Dhruv Warriors Parsam are concerned. We'll be changing voice at the start of the innings. It will be Ashok Naik in the commentary box.
सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सर तुमचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे. सन्मान्य सर मनोज सर. तो चलिए एक बार फिर से 88 का रनों का टारगेट है. एक अच्छा टोटल है. 7 ओवर की अगर बात की जाए तो अच्छा विकेट है. आउटफील्ड भी बहुत अच्छा है और देखना होगा किस तरह से बल्लेबाजी होती है. ध्रुव पारसे क्रिकेट टीम की ओपनिंग जोड़ी आ चुके हैं मैदान पर, जो कि बल्लेबाजी के लिए 2 ओवर शुरू में पावर प्ले, चौथा ओवर खिंडीर बॉय चैंप ओवर और साहिल आरुलकर और अमीर साळगावकर ये जोड़ी मैदान पर. स्ट्राइक पर साहिल आरुलकर और पावर प्ले में पहले ओवर लेकर शुभम गेंदबाजी करते हुए. फुल टॉस गेंद इस बार कवर पॉइंट बाउंड्री पर. पहली गेंद पर गेंद चली गई बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए. चौके के साथ शुरुआत होती हुई मैदान पर पहली गेंद पर ध्रुव पारसे क्रिकेट टीम के 4 रन. 88 का टारगेट है. शुभम अपने बॉलिंग मार्ग पर. बैकफुट पर बहुत ही बेहतरीन शॉट. गेंद हवा में कवर पॉइंट पर, लेकिन कैच का मौका नहीं मिला. एक सिंगल दूसरे रन के लिए पलटे और जब तक गेंद फील्ड होती थ्रो पहुंचता. 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने. गेंद बड़ी देर तक हवा में थी, शायद ठीक से अंदाजा नहीं लगा सके. अगर शुरू में थोड़ा पहले अगर जो कि स्टार्ट लेते तो मौका भी बन सकता था. मिले 2 रन स्कोर में और 2 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 6 रनों पर. एक अच्छा टोटल है. सामने नागझर बॉयज क्रिकेट टीम ने रखा है ध्रुव पारसे क्रिकेट टीम के सामने. ऑफसाइड पर पॉइंट पर का एक बार शायद शॉर्ट कवर पर यह मौका निकला था. एक हाथ से कोशिश रही थी कैच को पकड़ने के लिए, लेकिन ये कैच पकड़े नहीं, बिल्कुल हाथों में आकर चिपके जाते हैं. कोशिश बहुत अच्छी थी लेकिन गेंद हाथों से छूटी. राइट आर्म ओवर द विकेट. शुभम अपने बॉलिंग मार्ग पर. छोड़ा, इस बार जाने दिया ऑफ स्टंप से बाहर. गेंद वाइड बॉल का इशारा अंपायर का. एक अतिरिक्त सिंगल मिला स्कोर के खाते में. पहला ओवर चलता हुआ मैच का. 2 फील्डर है बाहर. एक डीप मिड विकेट बाउंड्री पर और एक है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर. ये 2 फील्डर है बाहर. साहिल आरुलकर स्ट्राइक पर. नॉन स्ट्राइकर एंड पर अमीर साळगावकर. शॉट अंपोल ऑन साइड पर. बहुत ही बेहतरीन शॉट और गेंद चली गई बाउंड्री लाइन पर. दूसरा चौका लगता हुआ पावर प्ले में. 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर. पर एक बहुत ही बेहतरीन शॉट साहिल के बल्ले से. मिले 4 रन स्कोर के खाते में ध्रुव पारसे क्रिकेट टीम के. बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद. अच्छी वापसी. फ्रंट फुट पर खेलना चाहते थे. गेंद की लाइन से बीट हुए. गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. अच्छी किस्मत, गेंद ने बल्ले का भीतरी किनारा नहीं लिया. एक बड़े शॉट के बाद गेंदबाज की शुभम की वापसी और धीरे धीरे एक बार फिर से अपने 10-12 कदमों के साथ रन अप पर बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर दाहिने हाथ से ओवर द विकेट. बड़ा शॉट इस बार. बहुत ही बेहतरीन टाइमिंग. गेंद बिल्कुल कोई मौका नहीं था. गेंद आती हुई बाउंड्री लाइन पर. 4 रन के लिए. तो तीसरा चौका निकला इस ओवर में. एक अच्छी शुरुआत मैदान पर. 88 रनों का सामने टारगेट है ध्रुव पारसे क्रिकेट टीम के और पहले ओवर की समाप्ति के बाद 3 चौके लगते हुए बल्लेबाजी में और टोटल स्कोर पहुंचा 15 रन बिना किसी नुकसान से.
और समय भी दे चुके हैं अंपायर। 30वें मिनट को आखिरी ओवर आपको शुरू करना पड़ेगा, जो 7वां ओवर। और इसी बीच पावर प्ले का दूसरा ओवर और गेंदबाजी में परिवर्तन। रमेश आनुर्लेकर जो कि आ चुके लेफ्ट आर्म मीडियम फास्टर, अपने बॉलिंग मार पर एक बहुत ही तेज गति के साथ गेंदबाजी भी करते हैं। आजकल अच्छे फॉर्म में भी है गेंदबाजी में। और देखना होगा उनके सामने लेफ्ट हैंडर बैटर जो पहली बार इस मैच में आमिर सालगांवकर, पहले ओवर की समाप्ति के बाद 3 चौके, टोटल स्कोर 15 रन। बहुत अच्छी शुरुआत गेंदबाजी में। एक पुलर लेन की गेंद, सन्मान दिया बिल्कुल सामने, अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते और धीरे धीरे जाते हुए अपने बॉलिंग बार पर लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए दूसरा ओवर शुरू हो चुका है मैच का। 7 ओवर का टोटल मुकाबला। जो जीतेगा आने वाला मैच खेलेगा। मैच फिक्सिंग वाटाडेव कारापुर क्रिकेट टीम के साथ। थोड़ी सी गति में परिवर्तन, लेकिन लाइन पर बट के ऑप्टम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। एक अतिरिक्त सिंगल मिल गया स्कोर के खाते में। तो अंपायर का इशारा बिल्कुल आता हुआ। थोड़ी सी बल्ले से लगकर गेंद निकली थी, गेंद थोड़ी धीमी हो चुके थे और कोई रन नहीं बनता हुआ स्कोर के खाते में। ध्रुव पारसे क्रिकेट टीम। रमेश अनुर्लेकर, फुल टॉस गेंद, एक लेफ्टेड शॉट गेंद, लेकिन फिर से मौका नहीं मिला कवर पर। और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज और मिले 2 रन स्कोर के खाते में। 2 रन और जुड़ गए। 88 रनों का टोटल 88 का टारगेट है। दोपहर के सत्र में मुकाबला जारी है। यह दूसरा मैच, आज का पहला दिन खिंडीर बॉयज मोरजिम चैंप्स प्रतियोगिता में। और ये दूसरे मुकाबले में देखना होगा ध्रुव पारसे क्रिकेट टीम मैदान पर नागजर बॉयज क्रिकेट टीम के साथ जो मुकाबला चलता हुआ। दूसरे सत्र में आज 4 टीम हिस्सा ले रही है। आरव 11 शेलडेम, शेट्ये ग्रुप कोरगांव, मांद्रिम बॉयज मांद्रिम और भूमिका 11 कांडका। खेल थोड़ी देर के लिए मैदान पर रुका हुआ और तब तक हम ले चलते हैं हमारे डीजे के साथ। फील्डिंग के साथ पैरों में कुछ न कुछ और हौसले, जो कि अतिरिक्त खिलाड़ी मैदान पर। और खेल एक बार फिर से जारी होता हुआ। रमेश आनुर्लेकर अपने बॉलिंग बार पर और सामने स्ट्राइक पर आमिर सालगांवकर उनके गेंदबाजी का सामना करते हुए। दूसरा ओवर जो जारी है मैच का, आज पहले दिन। और दोपहर के सत्र में भी काफ़ी दर्शक, लेकिन शाम के दौर में इस मैदान की अगर बात की जाए तो
काफ़ी दर्शक होते हैं, लगभग 3:30-4 बजे के साथ, जो कि आखिरी 2 मैच में दर्शकों की भारी संख्या में उपलब्धि जो होती है। फुल टॉस गेंद इस बार, और बहुत ही बेहतरीन शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। स्कोर 21। आगे निकलकर खेला, गेंद को मिड ऑफ पर, फील्डर गेंद को फील्ड किया, निशाना लगाया, अगर गेंद स्टंपों पे लगती तो, लेकिन ये अगर मगर की बातें बिल्कुल मैदान पर नहीं होती। बैकअप जब तक होता, कवर पॉइंट पर गेंद को फील्ड करते, एक सिंगल पूरा किया अमीर ने अपने स्कोर में। और सामने एक बार फिर से आते हुए स्ट्राइक पर बल्लेबाज साहिल आरुलकर, जो रमेश अनुरलेकर की गेंदबाजी का सामना करते हुए। स्कोर अच्छा है, लेकिन गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी, फील्डिंग में भी अच्छी जो कि फील्डिंग करनी पड़ेगी, और थोड़ा सा परिवर्तन मैदान पर, क्योंकि लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है ध्रुव पारसे क्रिकेट टीम की। तेज गेंद, लेकिन फिर से थोड़ी सी लाइन पर परेशानी, ऑप्टम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, और एक सिंगल अतिरिक्त बन गया स्कोर के खाते में। अमेय नाइक, योगेश उर्फ मुन्ना दाबोलकर, रुपेश गावस उर्फ बालू, 3 अंपायर। कमेंट्री बॉक्स में हमारे साथ स्कोरिंग की जानकारी देते हुए गौरव चंद्रोजी और विघ्नेश प्रभु। अपसाइड पर एक बार, लेकिन वो टाइमिंग नहीं हुआ, बल्ले के बीचों बीच नहीं लगी गेंद। पहले बाउंस पर विकेट कीपर गेंद को कलेक्ट करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। 2 ओवर शुरू का समाप्त हुआ खेल, यानी पावर प्ले का, और दूसरे ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 22-23 टोटल, जो कि बिना किसी नुकसान से। अगर दोनों टीमों की जानकारी पावर प्ले में सामने बनाए थे, नागजर बॉयज क्रिकेट टीम ने 25 रन बनाए थे, उसको जवाब में बन चुका है 23 रन। देखना होगा गेंदबाजी में परिवर्तन, और तब तक ले चलते हैं हमारे डीजे संदीप के साथ। बॉलिंग मार्क पर, और अब जो पावर प्ले था वो समाप्त होकर अब फील्डिंग में बदलाव हो चुका है मैदान पर। सामने लेफ्ट हैंडर अमीर सालगांवकर, एक अच्छी शुरुआत 88 रनों के टारगेट के सामने, और शुभम आरुलकर खुद का दूसरा, टीम का तीसरा ओवर लेकर। ओ इस बार बल्ले से लगी गेंद, देखना होगा रन के लिए थोड़ा आगे निकले थे, लेकिन शॉर्ट थर्ड मैन गेंद पर, जो कि फील्डर गेंद को फील्ड करते, कोई रन का मौका नहीं मिला, और एक डॉट गेंद के साथ अपने बॉलिंग मार्क पर शुभम आरुलकर, जो राउंड विकेट गेंदबाजी करते हुए लेफ्ट हैंडर बैटर के लिए। अब फील्डिंग में डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, एक वाइडिश लॉन्ग ऑन, ऑफ साइड पर लॉन्ग अप साइड पर खेलना चाहते थे, लेकिन फिर से उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ। अपने फॉलो थ्रू में बड़ी तेजी के साथ आते, गेंद को उठाते, फील्ड करते, गेंद थोड़ी सी विकेट कीपर से दूर निकले थी, लेकिन बिल्कुल रन का मौका नहीं मिला। अप साइड पर एक लॉन्ग अप बाउंड्री पर फील्डर है। तीसरे ओवर की शुरुआत हो चुकी है मैदान पर। शुभम आरुलकर, थोड़ी सी मैदान पर दोनों बल्लेबाजों के बीच में बातचीत, अमीर सालगांवकर और उन्हीं के साथ साहिल आरुलकर। ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेग स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, एक सिंगल बढ़ गया वाइड बॉल के साथ, जो कि स्कोर के खाते में। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 24-24 रन। थर्ड ओवर इन प्रोग्रेस।
छोटी गेंद इस बार, और एक बार बहुत ही अच्छा शॉट देखना होगा। फील्डर फिर से ठीक से अंदाजा नहीं लगा सके और गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुए। 4 रन के लिए हमारे बॉल बॉयज आकाश उर्फ डंबा दिखाई देते हुए गेंद को वापस करते हुए डीजे। फिर से जो कि थोड़ी सी बातचीत मैदान पर विकेट कीपर के साथ गेंदबाज की, और वापस अपने बॉलिंग मार्ग पर शुभम। शफल होकर खेलना चाहते थे, हल्का सा अपील, शॉर्ट फाइन लेग पर गेंद फील्ड होती हुई एक फिर से सिंगल बना, बल्ले से लगी, बाद में पैरों पे लगी और एक रन और जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। ध्रुव पारसे क्रिकेट टीम के बल्लेबाजी पहले के नागजर बॉयज क्रिकेट टीम ने 87 रन बनाए, 88 का टारगेट रखा और अब तक सफलता की तलाश में है नागजर बॉयज। 2 मौके निकले थे लेकिन मुश्किल से मौके थे, आसान मौके नहीं थे बिल्कुल। देखना होगा फिलहाल स्टाइल आरुलकर एक बार फिर से स्ट्राइक पर सामना करेंगे उनकी शुभम की गेंदबाजी का। थोड़ा सा फिर से परिवर्तन मैदान पर फील्डिंग के साथ नागजर बॉयज क्रिकेट टीम। अड़े बल्ले से खेला इस बार ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन पर फील्डर जब तक गेंद को उठाते फील्ड करते। एक अच्छा थ्रो विकेट कीपर के हाथों में, एक सिंगल से नहीं रुक पाए दोनों बल्लेबाजों ने, सिंगल डबल के साथ और बीच बीच में चौके लगाते हुए दोनों बल्लेबाज ध्रुव पारसे क्रिकेट टीम के ओर से बल्लेबाजी में। और एक और रन के साथ एक बार फिर से लेफ्ट हैंडर आमिर सालगांवकर सामना करते हुए शुभम की गेंदबाजी का। बैकफुट पर कट किया, एक अच्छा शॉट पॉइंट पर फील्डर, लेकिन जब तक फील्डिंग करते गेंद को थ्रो करते विकेट कीपर के हाथों में थोड़ी सी ढिलाई दिखाई दी फील्डिंग में। एक मौका बन सकता था रनआउट का, लेकिन एक रन। ओवर की समाप्ति हुई, खेल समाप्त हुआ 3 ओवर का और आने वाला ओवर होगा जो पिंक गेंदबाज जो कि इस्तेमाल की जाएगी। और अगर दोनों टीमों की जानकारी दी जाए तो 3 ओवर में बनाए थे टोटल 39 रन नागजर बॉयज ने, और उसको जवाब देते हुए ध्रुव पारसे क्रिकेट टीम अब तक बन चुके हैं 31 रन। आने वाले 5 ओवर का खेल बाकी, आने वाला ओवर होगा और एक पावर प्ले का जो पिंक गेंदबाजी इस्तेमाल की जाएगी। और कमेंट्री बॉक्स में आवाज सुनते आइए माइक्रोफोन पर समीर पांड्रे के साथ। गोलंदाजी मार्कवर निश्चितपणे बदल होतोय व गोलंदाजीसाठी ज्या गोलंदाजानं अक्षरशः आपल्या वेगाने व आपल्या टप्प्याने फलंदाजांना नाचवलंय व फलंदाजांसाठी नेहमी जो डोकेदुखी म्हणून ठरलाय, त्या सर धोंडू तुळसकर यांची वर्णी लागते ती अर्थातच गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर हलकेच टोलविण्याचा प्रयत्न, एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. चौथं षटक अर्थातच पिंक बॉल षटक, सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आणि या सर्कलच्या आतमध्ये असलेल्या मर्यादित क्षेत्ररक्षक रुरुजनेसह गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सोंडू वॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास हा डीप मिड विकेटच्या दिशेनं, शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला चकवत व जो फटका अति आवश्यक होता ध्रुव पारसाम क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं, तो फटका उंचपुरा असा फलंदाज साहिल याच्या माध्यमातून निघतोय. जमिनीलगतचा फटका मात्र निर्भळ असं चौकाराचं यश प्राप्त करून देणारा व त्या 4 धावांनी धावफलक वधारला जातोय तो 36 धावांवर.
88 धावांचं उद्दिष्ट निर्धारित 7 षटकात त्याचा पाठलाग करताना चौथ्या षटकाच्या सुरुवातीमध्ये 36 धावा बिनबाद सुरेख अशी सलामी आपण पाहतोय. यावेळी फटका सचवायचा होता तो डीप एक्स्ट्रा कव्हरला, मात्र वेग पहा या ठिकाणी गोलंदाज तुळसकर यांचा वेगानं अक्षरशः फलंदाजला चकित केलंय. चेंडूचा प्रवास होतोय तो शॉर्ट स्क्वेअरला गेला, पण जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय एकेर धाव सहजगत्या पूर्णत्वास ही नेली जाते. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी पाया रोवणीचं कार्य करते, मात्र धावगती थोडीशी वाढविणं हे पारसा क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं आणि त्याच दृष्टिकोनातनं अमीर साळगावकर हा सामना करेल. आखोडी टप्प्याचा चेंडू उजव्या शीच्या किंचितनं बाहेर जातोय, सोडून दिला जातोय तो वाईडच्या अपेक्षेनं, मात्र पंच सांगतायत की चेंडूचा टप्पा हा योग्य होता. फलंदाजला चकविण्यात चेंडू यशस्वी ठरतोय. एका निर्धाव चेंडूची गणना होत परत एकदा एका निर्धाव चेंडूसह गोलंदाजी मार्कवर तुळसकर गोलंदाज हे सज्ज होत आहेत. आकृतापाचा चेंडू फटका सजवायचा होता स्क्वेअर कटचा, मात्र फटका टोलविण्यात सलग दुसऱ्या वेळी असमर्थता प्राप्त होते. ते अमीर साळगावकरला अक्षरशः आपल्या वेगानं चकित केलं जातंय. ते गोलंदाज धोंडू तुळसकर यांच्या करवी फलंदाज अमीरला व निश्चितपणे ही गोलंदाजी आता मात्र नागझर क्रिकेट संघाचा आत्मविश्वास काहीसा वाढवणारी दिसते. यावेळी फटका सजविला जातोय, चेंडूचा प्रवास शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एकेर धाव घेण्याचा प्रयत्न, फेक सरळ झाली होती ती यष्टिरक्षकाच्या दिशेनं जवळपास या ठिकाणी फलंदाज मी बाद होणार या आवेशानं मैदान सोडलं होतं, मात्र यष्टिरक्षकाकडनं गफलत होते. धावचीच्या संभाव्य धोक्यापासून अमीर साळगावकर वाचतोय. चेंडू निर्धाव हा गणला जातोय. धावफलक अर्थातच या ठिकाणी 37 धावा. चार षटकांचा खेळ समाप्त. 37 धावा धावफलकावर बिनबाद. अखेर या ठिकाणी मोठे फटके आवश्यक होते, ते संभाव्य मोठे फटके मारण्यास कुठेतरी असमर्थता प्राप्त होते. ती अमीर साळगावकरला एक खडतर अशा उन्हातनं निश्चितपणे त्याची दमछाक होते. त्यामुळेच या ठिकाणी स्वतःच्या संघावर संकट ओढून घेण्यापेक्षा डाव सोडलेलं बरं या भावनेतनं या ठिकाणी दमछाकीनं मैदान सोडतोय तो अमीर साळगावकर. व 37 धावा धावफलकावर ह्या पूर्णत्वास झालेल्या आपण पाहतोय. 51 धावांची आवश्यकता या ठिकाणी अजूनही मैदानावर खेळ समाप्त होतोय. तो 4 षटकांचा म्हणजे 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी. 18 चेंडू 51 धावा खडतर असं लक्ष. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. गोलंदाज सितार याची वर्णी हे मैदानावर लागते. मोठे फटके अति आवश्यक असतील फलंदाजाच्या दृष्टिकोनातनं. नवीन फलंदाज या ठिकाणी संतोष पाळणी याची वर्णी मैदानावर लागते. संतोष अर्थात नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला आक्रमक फटक्यांचा निश्चितपणे बादशाह म्हणून ज्याला संबोधला जातो तो अर्थात साहिल आरोलकर उंचपुरा असा फलंदाज सामना करण्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, चेंडू जातोय तो मिड विकेटला. एकदा फलंदाज पूर्ण करतायत, मात्र सीमारेषेवर सुरेख असं पूर्वानुमान क्षेत्ररक्षकाचं. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात असमर्थता जरी प्राप्त झाली तरी संभाव्य चौकार रोखला जातोय. 2 धावा साहिलच्या खाती सहजगत्या जमा होत आहेत, ज्या दुहेरी धावांनी धावफलक वधारतोय तो 39 धावांवर, म्हणजे अजूनही तब्बल 49 धावा या साथ देत आहेत. ओव्हरपिच चेंडू देखण्या असा फटका, चेंडूचा प्रवास सरळ होतोय तो मिड विकेटच्या दिशेनं. होती तो मोठा फटका साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्या षटकारानं 6 धावांचं ओझं कमी होतंय. याचाच अर्थ अजूनही 43 धावांची आवश्यकता व 16 चेंडूंचा खेळ हा बाकी. या षटकामध्ये मोठे फटके टोलविणे अति आवश्यक बाब असेल ते फलंदाज साहिलच्या दृष्टिकोनातनं, कारण पहिल्या चेंडूपासून बराच वेळ तो मैदानावर उभा. चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतोय व त्याची हीच आक्रमक अशी फलंदाजी काहीशी विचार मंथन करण्यास कारणीभूत ठरवते. ती नागझर क्रिकेट संघाला 6 धावांनी धावफलक वधारतोय तो 45 धावांवर. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका सजविला जातोय. सलग दुसऱ्या वेळी सीमोल्लंघन होतोय. काही क्षण म्हणजे जवळपास 4 षटक जो गोटा शांत होता तो अर्थातच या ठिकाणी पारसाम क्रिकेट संघाचा. त्या पारसे क्रिकेट संघाच्या गोटात काहीसं वातावरण चैतन्याचं निर्माण होतंय. एक अंधुकसा असा आशेचा किरण या ठिकाणी निर्माण होतोय तो फलंदाज साहिल आरोलकरच्या माध्यमातनं. आणि त्या साहिल आरोलकरला आपल्या संघाला पुढील फेरीत प्रवेश करून देण्यासाठी मात्र आक्रमक फटकेबाजी हे अजूनही आवश्यक. अर्धशतकाला गवसणी घातली जाते. 51 धावा धावफलकावर 88 धावांचा पाठलाग करताना अजूनही 37 धावांची आवश्यकता. 15 चेंडूंचा खेळ बाकी.
यावेळी मात्र योग्य असा सन्मान दिल्या हाताने चेंडू टोलविला जातोय. चेंडू टोलवता क्षणी दुहेरी धावेसाठी साथ दिली जाते. अडचणीत येऊ शकतो फलंदाज. फेक येते ती अर्थातच साई यांच्या दिशेनं. तिसऱ्या पंचांची मदत ही घेतली जाते. मात्र एकंदरीत शारीरिक भाषा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची सांगते की ज्या खेळाडूची सफलता घेण्यासाठी आम्ही आतुरलेले होतो, जो फलंदाज आमच्यासाठी डोकेदुखी ठरत होता, त्या फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात आम्ही हेरलंय, अशी शारीरिक भाषा क्षेत्ररक्षकांची सांगते. फलंदाजाने मनी बांधलंय की आपलं इत्सिप्त गाठण्यास मी कुठेतरी कमी पडलोय. याचाच अर्थ हा निर्णय काहीसा दूर जातोय तो पारसा क्रिकेट संघाच्या बाजूनं. मात्र निर्णय तिसऱ्या पंचांचा अजूनही येणं बाकी. तिसरे पंच या ठिकाणी आसमंताच्या दिशेनं बोटी उंचवतायत. याचाच अर्थ साहिलला माघारी जावं लागतंय व दुसरा मोठा हादरा बसतोय. तो अर्थातच या ठिकाणी ध्रुव वॉरियर्स पारसा क्रिकेट संघाला. एकंदर सांघिक धावफलकावर 52. वैयक्तिक 35 धावांची बहारदार खेळी या ठिकाणी साहिल याच्या माध्यमातून आपण पाहिली. मात्र 88 धावसंख्येचा पाठलाग करण्यास जर यशस्वी ठरला ध्रुव वॉरियर्स क्रिकेट संघ, तर त्या 35 धावांच्या खेळीला निश्चितपणे सलामी दिली जाईल. मात्र बाद होतोय साहिलची जागा घेण्यासाठी छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून ज्याची ख्याती कीर्ती, गोवा राज्यातील एक चाणाक्ष कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक रणनीती आखण्यासाठी चतुर चाणाक्ष नीती जो वापरतो, तो राम नागवेकर मैदानावर येतोय. आणि राम याच्यावर पूर्णतः भवितव्य अवलंबून असेल. त्याच्या ध्रुव वॉरियर्स क्रिकेट संघाचं 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक मैदानावर प्रगतीपथावर. निर्धारित 7 षटकांचा सामना गोलंदाजी मार्कवर. जरी सफलता मिळाली नाही स्वतःच्या खाती, तरी संघाच्या खाती महत्त्वपूर्ण सफलता मिळाली आहे. आणि त्याच सफलतेनं प्रेरित होऊन काहीसा महागडा ठरलेला सितार या ठिकाणी षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी या ठिकाणी आमच्या विरुद्ध दिशेनं सज्ज होतोय. 52 धावा या धावफलकावर. अकोट टप्प्याचा चेंडू आल्या मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जातोय सीमारेषच्या अलगद. राम नागवेकर जखडला जातोय. आल्या पावली स्वतःचा भोपळा न फोडता संघाची गरज ओळखून मोठा फटका मारण्याच्या नादात रामला माघारी जावं लागतंय व एक मोठा धक्का ध्रुव वॉरियर्स क्रिकेट संघाला निश्चितपणे बसतोय. 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र काहीसा वरचढ निश्चितपणे दिसतोय तो नागसर क्रिकेट संघ. कारण जोपर्यंत साहिल मैदानावर होता, साहिलच्या माध्यमातून मोठे फटके सहज निघत होते, त्यावेळी सामना सहजासहजी नागसर क्रिकेट संघ जिंकणार नाही, तर तो सामना अटीतटीचा होईल अशी शंका या ठिकाणी उद्भवली होती. मात्र साहिल बाद होतोय. साहिल बाद झाल्यानंतर रामही माघारी परततोय आणि त्यानंतर मात्र आता काहीशा सुस्थितीमध्ये दिसतोय तो नागसर क्रिकेट संघ. 3 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा 88 धावांचा पाठलाग करताना. आतापर्यंत 15 धावा खर्च करतोय. एक सफलता सितार प्राप्त करतोय व आपल्या सफलता प्राप्त षटकाच्या सांगतेसाठी सितार हा सज्ज. तर रामची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर शुभम याची वर्णी ही लागते. आक्रमक शैलीचा धडाडीचा डावखुराचा फलंदाज शुभम साईकला सज्ज असेल सितार याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी व आपल्या पहिल्या महागड्या षटकाची सांगता करण्यासाठी. सितार आपल्या गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका सजविला जातोय. चेंडूचा प्रवास परत एकदा लॉंग ऑनला. मात्र सीमारेषेवर क्षेत्ररक्षण पहा. जो चेंडू चकवा देऊ पाहत होता, प्रथम दर्शनी जो चेंडू षटकारासाठी जातो असं वाटलं होतं, त्या ठिकाणी अर्जुनाप्रमाणे या ठिकाणी चेंडूवर झटपतोय, चेंडू टिपतोय, मैदानाच्या बाहेर शुभमला घालवतोय व ज्या ठिकाणी 58 धावा सहजासहजी आपण पाहू शकलो असतो, त्या ठिकाणी मात्र अघटित घडतंय. 52 धावा गडी बाद होत आहेत ते 4. आल्या पावली शुभमला माघारी हे जावं लागतंय. धावा धावफलकावर 88 धावांचा पाठलाग करताना म्हणजे अजूनही 36 धावा साथ देत आहेत. नाममात्र 12 चेंडूंचा अवधी हा शेष. 12 चेंडू 36 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 3 धावा. याचाच अर्थ किमान एका षटकात तब्बल 3 षटकार फलंदाजी करणाऱ्या संघाला टोलवावं लागतील. म्हणजे 18 धावा कुटाव्या लागतील असा या ठिकाणी गुणा आलेख आपल्या समोर दिसतोय. मात्र हे आव्हान डोईजड ठरविण्यासाठी गोलंदाजी मार्कवर परत एकदा, ज्याला टेनिस बॉल लेदर बॉल क्रिकेटचा बराचसा अनुभव, द लिजंड ऑफ गोवन क्रिकेट म्हणून ज्याला म्हटलं जातं,
तो गोलंदाजी मार्फत धोंडू तुळसकर यांची वर्णी ही लागते. पहिला चेंडू फटका निघतोय, तो एक्स्ट्रा कव्हर रेसनं शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू निसटतो, एकदा फलंदाज पूर्ण करतायत. दुसऱ्या बाजूनं डीप एक्स्ट्रा कव्हरवर चेंडूवर पोहोचतोय तो क्षेत्ररक्षक, फेक करण्याचा पवित्रा घेतोय. दुहेरी धाव सहज साध्य होते व या 2 धावांनी धावफलक हा बदलला जातोय तो 54 धावांवर. 88 धावांचा पाठलाग करताना 54 धावा, 11 चेंडूंचा खेळ बाकी, 34 धावांची गरज या मैदानावर. यापूर्वी अशा धावांचा पाठलाग सहजासहजी झालाय, त्यामुळे गत इतिहासाला साक्षी ठेवत आक्रमक फटकेबाजी अति आवश्यक आणि त्याच्याच प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज सुरज सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू फटका मारण्याची संधी, मात्र वेग एवढा भन्नाट होता की त्या वेगाने अक्षरशः चकित केलं जातंय ते फलंदाजला. निर्धाव चेंडू गणला जातोय. आता मात्र 10 चेंडू 34 धावांची गरज. चेंडू फुलटॉस स्वरूपाचा होता, कदाचित हा चेंडू शरीरवेदी ठरेल अशी अपेक्षा फलंदाजाची आणि त्याच अपेक्षेनं तिसऱ्या पंचांची सहाय्यता ही घेतली जाते. जी दाद मागितली होती ती दाद मैदानी पंच स्वीकारतायत व सदरचा चेंडू शरीरवेदी ठरतोय की नाही यावर खातरजमा करण्यासाठी तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा निर्णय सुपूर्द केला जातोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की फेअर डिलिव्हरी, म्हणजे निश्चितपणे एक सुरेख असा चेंडू या ठिकाणी गोलंदाज धोंडू तुळसकर यांचा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय. एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर 34 धावा, 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी व 34 धावांची आवश्यकता, 54 धावा या धावफलकावर. संतोष खेळण्यासाठी सज्ज होतोय. उंच पुरा फलंदाज, ओव्हरपेच चेंडू, देखणा असा फटका. ज्यावेळी संगम झाला होता चेंडू व फळीमध्ये षटकाराचा शिक्का बसला होता. शिक्का मोर्तब होते पंचांकडनं. 6 धावांनी आता 28 धावांची गरज येऊन ठेपते. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. ज्या संतोषनं हल्लीच गोवा राज्यामध्ये भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा झाली होती ती म्हणजे मुली चषक. त्या मुली चषकामध्ये आपल्या नावाची एक छाप त्या मैदानावर सोडली होती. एक आक्रमक शैलीची फलंदाजी केली होती. त्या फलंदाजीची आठवण स्वतःसाठी व आपल्या संघासाठी करावी लागेल ते संतोषला. तर गत चेंडूवर काय घडलंय ते क्षणिक विसरून परत एकदा नव्या जोमानं नव्या उत्साहानं या ठिकाणी गोलंदाजी करणं अति आवश्यक असेल ते सर धोंडू तुळसकर यांना. 9 चेंडूंचा खेळ बाकी, 28 धावा. याही वेळी आखुडतापाचा चेंडू मिड विकेटच्या दिशेनं सीमोल्लंघन. सलग 2 चेंडूंवर 2 मोठे फटके संतोष टोलवतोय व जरी माझे सहकारी एका मागोमाग एक बाद झाले तरी त्याचे विपरीत परिणाम माझ्या कामगिरीवर मी होऊ देणार नाही. तर संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत मैदानावर मी बाजी लढवेन असे स्पष्ट निर्देश येत आहेत ते फलंदाज संतोष याच्या कर्वी. परिणामतः 22 धावांची गरज व 8 चेंडूंचा खेळ हा बाकी. 66 धावा या धावफलकावर झळकल्या जात आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. 8 चेंडूंचा खेळ बाकी, 22 धावा. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार टोलवले जात आहेत. या संपूर्ण स्पर्धेतील षटकारांची पहिली वहिली हॅट्रिक फलंदाज संतोष साध्य करतोय की त्यापासून रोखलं जातंय हे पाहायचं आहे. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका ताकदीचा, मात्र सरळ लॉंग ऑफच्या दिशेनं विरतोय. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार खाल्ल्यानंतर त्याचा वचपा अक्षरशः धोंडू तुळसकर हा गोलंदाज काढतोय व ज्या 2 षटकारांना काहीशी सनसनाटी निर्माण झाली होती ती सनसनाटी अखेर विरतोय व संतोषला माघारी वैयक्तिक 14 धावांवर 5व्या कड्याच्या स्वरूपात हे माघारी यावं लागतंय. आता 7 चेंडूंचा खेळ बाकी, 22 धावांची गरज. डीजे 7 चेंडू, 22 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज या ठिकाणी साईश याची वर्णी ही लागते.
पहिल्या चेंडूवर फटका सजविण्याचा प्रयत्न, विचार मंथन फलक या ठिकाणी पंच करतायत. अखेर उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला वाईडची म्हणून या ठिकाणी दिलं जात आहे. पण पंचांच्या निर्णयाविरुद्ध या ठिकाणी काहीशी दाद मागितली जाते. ते गोलंदाजाकरवी याचाच अर्थ रिव्ह्यू घेतला जातोय व परत एकदा निर्णय तिसऱ्या पंचांच्या दारी येऊन उभा राहतोय. जर चेंडू वाईड संबोधला गेला तर एकेरी धाव सहज प्राप्त होईल. अजूनही एक चेंडू या षटकातील शेष राहील व जर निर्णय गोलंदाजाच्या खाती जमा झाला तर निर्धाव चेंडूनं या षटकाची सांगता होईल. तिसरे पंच खातर जमा करतायत या ठिकाणी की नक्की या चेंडूवर काय घडलंय. चेंडूचा टप्पा उजव्या यष्टी बाहेर होता, फलंदाजाच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवण्याजोगा होता की नाही, दरम्यानच्या कालावधीमध्ये फलंदाज सफल झालाय की नाही, या सर्व गोष्टींवर विचारमंथन तिसरे पंच करताना दिसत आहेत व अखेर तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येईल त्या निर्णयाकडे मात्र मैदानावर सर्वांचं लक्ष हे खिळलंय. तिसरे पंच खातर जमा करतायत व अखेर खातर जमा झाल्यानंतर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की हा चेंडू गोलंदाजाच्या खाती जमा झालाय, म्हणजे फेअर डिलिव्हरी म्हणून या चेंडूची नोंद होते. या निर्धाव चेंडूसह षटक क्रमांक 6 हे संपुष्टात येते. आता अवघे 6 चेंडू या सामन्यातील शेष राहत आहेत व या 6 चेंडूंवर 22 धावांची गरज येऊन ठेपते. 6 चेंडू 22 धावा, 3 षटकार व 1 चौकार आवश्यक आहे. तो अर्थातच या ठिकाणी ध्रुव पारसा क्रिकेट संघाला म्हणजे 4 मोठे फटके आवश्यक असतील. मात्र ते संभाव्य 4 फटके मी रोखेन. फलंदाजांनी जो पाया रचिला 87 धावांचा, त्यावर कळस रचविण्यासाठी जी जबाबदारी माझ्यावर आली आहे, संभाव्य 22 धावा रोखण्यासाठी शेवटच्या 6 चेंडूंवर ते सोपस्कार मी पूर्ण करेल. आपल्या संघाला विजयश्री प्रदान करून देत पुढील फेरीमध्ये प्रवेश करून देण्यासाठी मीही खारीचा वाटा उचलेन. या आवेशानं डावातील शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज धनेश याची वर्णी ही लागते. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण रचना आपण पाहू शकतो या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर, एक डीप लॉंग ऑफ, एक डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट व एक डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण आपल्या जागी पाहतोय. 6 चेंडू 22 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. यावेळी मात्र दोन्ही हात समांतर होत आहेत. ते पंच दाभोलकर यांचे दोन्ही संघांवर दर्पण आणि त्या दर्पणाला गोलंदाज धनेश हा पहिल्या चेंडूवर बळी पडतोय. आता मात्र 6 चेंडू अजूनही शेष, 21 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला असेल तो अर्थातच जटकिंग्स रुपेश, तर नॉन स्ट्राईकला साईश. और पे चेंडू फटका देखण्या निघतोय. चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषा चिरतोय, सीमारेषेच्या पलीकडे जातोय. सुरुवात तर सुरेख होते ध्रुव संघाच्या दृष्टिकोनातनं. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर षटकार, म्हणजे एका चेंडूवर 7 धावा निघतायत. आता चेंडू शेष राहिलेत ते म्हणजे 5 चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता. ज्या तऱ्हेनं फटका हाणला गेला तीच अपेक्षा संघ साथीदारांची व समर्थकांची असेल. त्या अर्थात ध्रुव वॉरियर संघाच्या दृष्टिकोनातनं तरी पहिल्या चेंडूवर षटकार केला तरी बेहतर. यानंतरचे चेंडू 2 हे सुरळीतरित्या फेकणं गरजेचं, असा मौलिक सल्ला कर्णधार नागझर संघाचा देतोय तो आपला गोलंदाज धनेश याला. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. धनेश सज्ज. परत एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र जरूर संपर्क झाला होता, मात्र तो संपर्क मनाजोगा नव्हता. चेंडू व फळीमध्ये चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅनला निर्धाव चेंडू काढला जातोय. आता 4 चेंडू व 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा. एखादा मोठा फटका फलंदाजांना टोलवावा ही मनीषा असेल ती ध्रुव वॉरियर संघाची, तर चेंडू निर्धाव गणला जावा ही सदिच्छा असेल ती नागझर संघाची. आकुर्ता पता चेंडू, शॉर्ट आर्म पुल पद्धतीचा फटका. चेंडू मिड विकेट सीमारेषा पार करतोय, षटकारासाठी जातोय. अजूनही माझ्यातील फलंदाज जिवंत आहे. संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न मी करेल असे निर्देश या षटकारानं देतोय आपल्या साथीदारांना, तो म्हणजे रिपेश. सामन्यामध्ये सनसनाटी निर्माण होते. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी, 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा. सामना अटीतटीचा व्हावा अशी अपेक्षा होती, कारण दोन्ही संघ हे पेडणे तालुक्यातील संघ, एकमेकांना सुपरिचित असे खेळाडू, एकमेकांचे कच्चे दुवे हेरून या ठिकाणी लढताना दिसत आहेत व एका चुरशीच्या अशा लढतीनं मात्र तमाम क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचं पारणं हे फेकलं जात आहे.
नॉकआउट पद्धतीचे सामने म्हणजे पराभूत संघाला कोणतीही संधी नसेल, विजयी संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करू शकतील. म्हणजे पहिल्या सामन्यापासूनच या ठिकाणी या विजयी शृंखला ही अबाधित ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करेल, यात कोणतीही शंका नाही. आणि त्याच प्रयत्नामध्ये भिडताना दिसतोय ध्रुव वॉरियर्स क्रिकेट संघ नागझर क्रिकेट संघाची. 3 चेंडू 15 धावा, गोलंदाज धनेश याच्या खांदी पूर्णता भवितव्य नागझर संघाचं, तर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी रुपेश याच्या हाती पूर्णता भवितव्य असेल ते अर्थातच ध्रुव वॉरियर्स क्रिकेट संघाचं. 3 चेंडू 9 धावा. धनेश सज्ज, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत राहतोय, डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आपल्या स्क्रीनवर येतोय. यावेळी मात्र दर्पणाला बळी न पडता चेंडू गगनात जो विरला होता त्याला झेलात परावर्तित केला जातोय व ज्या फलंदाजानं काहीशी सनसनाटी निर्माण केली होती तो मैदानाच्या बाहेर या ठिकाणी जातोय. रुपेश 2 षटकारांच्या सहाय्यानं वैयक्तिक 12 धावांवर मोठा आदरा ध्रुव वॉरियर्स क्रिकेट संघाला बसतोय. आता 2 चेंडूंचा खेळ शेष राहतोय व या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके अति आवश्यक. याचाच अर्थ 9 धावांची विजयासाठी आवश्यकता. दोन्ही संघाच्या कर्णधारांना खेळाडूंना सूचना, जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर या नियमावलीचा अवलंब केला जाईल. तिसऱ्या पंचांकडनं व या सामन्याच्या ऑफिशियल्सकडनं सूचना येते की सामना जर बरोबरीत सुटला, दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत सुटली तर सुपर ओव्हर या नियमावलीने या सामन्यातील विजेता संघ कोणता ठरेल याची निश्चिती केली जाईल. 2 चेंडू 9 धावा, 2 मोठे फटके अति आवश्यक असतील. स्ट्राईकला या ठिकाणी साईशी साथ देण्यासाठी लक्ष्मण येतोय. फटका हवेमध्ये लॉंग ऑफला जातोय, फटका झेलात परावर्तित केला जातोय आणि या फटक्यानं आता मात्र पूर्णतः सुरक्षित असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो नागझर संघ फटका सजविला होता लक्ष्मणनं, मात्र तो फटका वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं होता. परत एकदा डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपल्या समोर येतोय, झेल टिपतोय. धनेशला सलग दुसरी सफलता प्राप्त होते आणि आता मात्र 1 चेंडू 9 धावा असा खडतर प्रवास विजयासाठी हा ध्रुव पारसा क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज सागर याची वर्णी ही लागते. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. धनेश निर्धाव चेंडू गणला जातोय व या निर्धाव चेंडूने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यामध्ये अखेर विजयश्री संपादन केली जाते ती नागझर संघाकडनं व एक बलाढ्य संघ